हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून महिन्यामधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महत्त्वाचे निर्देशांक. सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. कोणता आहे पहिला निर्देशांक? तर तो आहे एक महत्त्वाचा सामाजिक विकासासंदर्भातचा निर्देशांक, तो म्हणजे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. त्याला आपण मराठीमध्ये जागतिक लिंग तफावत निर्देशांक देखील म्हणू शकतो. थोडक्यात पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची प्रगती कशी आहे हे बघण्यासाठीचा हा निर्देशांक आहे. 4 निकष आहेत. त्या 4 निकषांच्या आधारे पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये स्त्रियांची प्रगती किती झालेली आहे हे त्या ठिकाणी बघितलं जातं. ओके, सो त्याला ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स त्या ठिकाणी म्हटलं जातं. कुठलाही निर्देशांक तुम्ही जेव्हा वाचत असता तेव्हा त्याच्यावर आयोगाने प्रश्न काय विचारलेला आहे हे लक्षात घ्या. आयोगाने प्रश्न विचारताना हा निर्देशांक कोणत्या संस्थेकडून काढला आहे, या निर्देशांकामध्ये पहिला देश कोणता आहे आणि या निर्देशांकामध्ये भारताचं स्थान नक्की काय आहे, या 3 पॅरामीटरवरती आयोगाने खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तेव्हा आपण आपले निर्देशांक किंवा आपल्या लेक्चरमध्ये निर्देशांक कव्हर करत असताना देखील याच घटकांचा प्रामुख्याने आधार त्या ठिकाणी घेत असतो. सो बेसिकली हा निर्देशांक कोणाकडून काढलेला आहे, कोण काढतं तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF कडून हा निर्देशांक काढला जातो. पहिला देश जो आहे तो आईसलँड आहे आणि या देशाचं महत्त्व एवढं आहे की सलग 14 वेळा हा देश या क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळं प्रश्न विचारताना तुम्हाला याच्यावरती विचारू शकतो. आईसलँड 1 नंबरला आहे, 2 नंबरला नॉर्वे, 3 नंबरला फिनलँड. भारत त्या ठिकाणी 127व्या क्रमांकावर आहे. मागच्या वेळेला तो 135 स्थानावर होता. याचा अर्थ भारताच्या क्रमवारीमध्ये 8 क्रमांकाने सुधारणा झालेली आहे आणि भारताला 64.3% गुण मिळालेले आहेत. याचा अर्थ भारतामध्ये जे काही लिंग तफावतीचं प्रमाण आहे तो थोडं कमी झालेलं त्या ठिकाणी दिसत आहे. ओके, येस. सो भारताच्या शेजारील देशांची क्रमवारी मी मुद्दामून दिलेली आहे, पाठांतरासाठी दिलेली नाही आहे. फक्त लक्षात ठेवा की भारत 127ला आहे, तर आता बाकीच्या शेजारच्या देशांची आपण थोडी तुलना करूयात. बांगलादेश आपल्या पुढं आहे 59 नंबरला, भूतान 103 पुढं आहे, चीन 107 पुढं आहे, श्रीलंका 115 पुढं आहे, नेपाळ 116 पुढं आहे आणि पाकिस्तानाचा विचार करायचा असेल तर पाकिस्तान आपल्यापेक्षा त्या ठिकाणी पाठीमागं आहे. याचा अर्थ पाकिस्तान वगळता इतर काही महत्त्वाचे देश आपल्या शेजारी आहेत ते या क्रमवारीमध्ये आपल्या पुढं त्या ठिकाणी दिसत आहेत. हे पाठांतरासाठी नाही आहे, फक्त कंपॅरिझनसाठी आहे. सो ह्यातली एकही आकडेवारी लक्षात ठेवल्यानंतर काय हरकत नाही. फक्त पाकिस्तान 142 हे लक्षात ठेवा, आपल्या पाठीमागं या निर्देशांकामध्ये तो दिसतो. 2006 पासून हा निर्देशांक काढला जातो. याच्यासाठी टोटल 4 निकष त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात आणि त्या निकषानुसार मार्क्स देऊन त्या ठिकाणी या देशांची क्रमवारी त्या ठिकाणी तयार केली जाते. सो पहिला जो निकष आहे तो आर्थिक सहभाग आणि संधी, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी. सो बेसिकली जी काही देशाच्या अर्थव्यवस्थेची क्षेत्र आहे त्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा सहभाग कसा आहे आणि या क्षेत्रामध्ये स्त्रियांना अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात का, हा त्या ठिकाणी पहिला मुद्दा त्या ठिकाणी आहे. नंतर आहे महत्त्वाचा एज्युकेशनल अटेनमेंट, शैक्षणिक प्राप्ती. विशिष्ट वयोगटातील स्त्रियांचं शिक्षण तशा प्रकारचं झालेलं आहे का, थोडक्यात शिक्षणाची टक्केवारी त्या ठिकाणी बघितली जाते. नंतर आरोग्य व जगण्याची क्षमता, हेल्थ अँड सर्वायव्हर. स्त्रियांचं आरोग्य पुरुषांच्या मनाने कसं आहे, त्यांच्यासाठी चांगल्या सोयीसुविधा आहेत का, ओके, किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या विशिष्ट रोगांचं प्रमाण वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात. आणि नंतर आहे राजकीय सबलीकरण. राजकीय सबलीकरणमध्ये इथं सरळ सरळ अर्थ घेतला जातो, जे काही देशाची संसद आहे किंवा देशाची पार्लिमेंट आहे त्या ठिकाणी या स्त्रियांचं प्रतिनिधित्व किती आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी क्रमवारी त्या ठिकाणी तयार केली जाते. सो बेसिकली तुम्हाला आयोग 2 ठिकाणी प्रश्न विचारू शकतात की या ग्लोबल जेंडर गॅपमध्ये हा निर्देशांक कुणाकडून काढलेला आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, याच्यामध्ये पहिला देश कोणता आहे आणि भारताचा क्रमांक कितवा आहे, हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. इव्हन आपण जे काही PPTला त्या ठिकाणी आपण जे काही फोटो टाकलेले आहे ते पण त्याच दृष्टीने टाकत असतो. इथं लिहिले बघा, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, इंडिया रँक्स 127 अँड आईसलँड टॉप्स. ओके, सो बेसिकली आपण तेच टाकत असतो जेणेकरून त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारला तर तुमच्या फोटोग्राफिक मेमरीमध्ये ते इमेज लक्षात त्या ठिकाणी राहील. ओके, येस. नंतर आहे बघा जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक, ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स. सो बेसिकली इथं आपल्याला नक्की कशा प्रकारे हा निर्देशांक काढला जातो हे बघायचं नाहीये. सिंपल लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की कॉम्प्लिकेटेड जास्त राहू नका.
टेक्निकली गोष्ट जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करायचा नाही चालू घडामोडीला, जिथं आवश्यक आहे तिथं आपण नक्की समजून घेणार आहोत. पण सर नक्की ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स म्हणजे काय हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आयोग तुम्हाला फक्त ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह इंडेक्सच्या संदर्भात काही आकडेवारी विचारू शकते किंवा संबंधित संस्था त्या ठिकाणी विचारू शकते. सो या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्सचा हा काही निर्देशांक आहे तो कोण काढतं, तर IMD त्या ठिकाणी काढतं, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट नावाची संस्था. एकूण 64 देशांची क्रमवारी त्या ठिकाणी आहे. पहिला देश जो आहे तो डेन्मार्क आहे. डेन्मार्क या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 2 नंबरला आयर्लंड, 3 नंबरला स्वित्झर्लंड. भारत या ठिकाणी 40 क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी तो 37 नंबरला होता, याचा अर्थ 3 क्रमांकाने घसरण झालेली आहे. जसं आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या ग्लोबल जेंडर गॅपमध्ये त्या ठिकाणी 8 क्रमांकांनी सुधारणा झालेली म्हटलं, पण इथं लक्षात ठेवा भारताचा जो क्रमांक आहे तो 3 क्रमांकांनी तुम्हाला दिसरलेला त्या ठिकाणी घसरलेला दिसतो. ओके, येस. नंतर आहे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स, म्हणजे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी. अशी कुठली शहरं आहेत जी शहरं जगामध्ये राहण्यायोग्य त्या ठिकाणी आहेत. सो बेसिकली हा जो काही निर्देशांक आहे तो EIU या संस्थेनं काढलेला आहे, इकॉनॉमिक किंवा इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. टोटल 173 शहरांची क्रमवारी आहे आणि या क्रमवारीमध्ये 1 नंबरचा जो देश आहे किंवा शहर आहे ते आहे व्हिएन्ना. ऑस्ट्रिया या देशातलं व्हिएन्ना नावाचं शहर जे आहे ते जगात सर्वात राहण्यायोग्य त्या ठिकाणी आहे. 2 नंबरला कोपनहेगन आहे, 3 नंबरला मेलबर्न आहे. शेवटचं शहर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे दमास्कस आहे, जे सिरिया या देशामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्हाला प्रश्न विचारताना या 2च अँगलवरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्लस ह्या जी काही क्रमवारी आहे किंवा इंडेक्स आहे तो कोणत्या संस्थेनं त्या ठिकाणी काढलेला आहे. ही जी काही जवळजवळ 173 शहरांची यादी आहे त्याच्यामध्ये देशातील काही शहरं आहेत. जर विचारायला गेलं तर भारतातली पहिल्या क्रमांकाची शहरं कुठली आहेत, तर नवी दिल्ली आणि मुंबई संयुक्तरित्या 141व्या स्थानावर आहेत. चेन्नई 144ला आहे, अहमदाबाद 147 आहे, बेंगळुरू 148 आहे. त्या शहरामध्ये असणाऱ्या ह्या ज्या काही 5 महत्त्वाच्या सेवा आहेत किंवा निकष आहेत त्याच्या आधारे या शहरांची क्रमवारी तयार केली जाते. त्या शहरातली हेल्थ सर्व्हिस कशी आहे, कल्चर तिथलं कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, शिक्षण कसं आहे आणि स्टॅबिलिटी कशी आहे, म्हणजे तिथे काही दंगे हिंसाचाराची काही गोष्टी होतात का त्याच्यानुसार त्या ठिकाणी शहरांची क्रमवारी आहे. सो बेसिकली आपल्याला निकषांवर प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी आहे. आयोग तुम्हाला प्रश्न विचारत असताना एक ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्सनुसार जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर कुठलं आहे, व्हिएन्ना. सर्वात शेवटचं शहर कुठलं आहे, दमास्कस. किंवा या सगळ्या क्रमवारीमध्ये भारतातलं 1 नंबरचं शहर कुठलं आहे, तर नवी दिल्ली आणि मुंबई हे संयुक्तरित्या या क्रमवारीमध्ये 141 नंबरला त्या ठिकाणी दिसतात. ओके, येस. नंतर आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे 2023. ॲक्च्युली याच क्रमांकाचे 2 निर्देशांक त्या ठिकाणी आपण बघतोय बघा. कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे तुम्हाला या ठिकाणी पण दिसतंय. ओके, सो हे तुम्ही म्हणाल की सर एकच हेडिंग आणि 2 न्यूज कसं काय, तर काढणाऱ्या संस्था ज्या आहेत या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे त्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी आहेत. सो कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे म्हणजे काय, तर जगातल्या सर्वाधिक महागड्या शहरांची क्रमवारी. राहण्यासाठी ही शहरं अतिशय महागडी त्या ठिकाणी आहेत. सो हा जो पहिला सर्वे आहे तो मर्सर या संस्थेनं काढला आहे. 227 शहरं आहेत. या मर्सरनं काढलेल्या अहवालानुसार हाँगकाँग हे जगातलं सर्वाधिक महागडं त्या ठिकाणी शहर आहे आणि सर्वात स्वस्त शहर जे आहे ते इस्लामाबाद त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली 2 संस्था आहे, त्या 2 संस्थांनी जगातील महागड्या शहरांची क्रमवारी तयार केली आहे. मर्सरनुसार हाँगकाँग 1 नंबरला आहे, म्हणजे थोडक्यात महागडं शहर आहे, आणि इस्लामाबाद त्या ठिकाणी सर्वात स्वस्त शहर आहे. जर ह्या सगळ्या क्रमवारीमध्ये बघायचं असेल किंवा महाराष्ट्रात किंवा देशातलं सर्वात महागडं शहर बघायचं असेल तर मुंबई त्या ठिकाणी आहे. ओके, बाकीची क्रमवारी लक्षात ठेवली नाही तरी काय अडचण नाही. मुंबई भारतातलं सर्वात महागडं शहर, परंतु एकूण क्रमवारीमध्ये तुम्हाला ते 147 नंबरला दिसतंय. नंतर नवी दिल्ली आहे, चेन्नई आहे, बेंगळुरू आहे, हैदराबाद, कोलकाता आणि आणखीन एक महाराष्ट्रातलं शहर आहे ते म्हणजे पुणे 213 नंबरला त्या ठिकाणी आहे. पण लक्षात ठेवा तुम्हाला ही जी क्रमवारी जी आहे ती शेवटी रिव्हिजन करताना बघायची आहे, कारण याच्यावर प्रश्न विचारायची शक्यता फार कमी त्या ठिकाणी आहे. प्रश्न विचारला तर तुम्हाला मर्सर या संस्थेच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेनुसार जगातलं सर्वात महागडं शहर कुठलं आहे ते विचारलं जाऊ शकतं, हाँगकाँग, किंवा सर्वात स्वस्त शहर विचारलं जाऊ शकतं, किंवा या सर्वेनुसार भारतातलं सर्वात महागडं शहर कुठलं आहे, मुंबई. हे लॉजिकली तुम्ही मुंबई उत्तर काढू शकता. आता बघा आणखीन एक संस्था आहे, तिचं नाव आहे ECA इंटरनॅशनल. मग अशा आपण बघितलं त्या ठिकाणी मर्सर.
ECA इंटरनॅशनलनं जगातील सर्वात महागड्या शहरांची क्रमवारी तयार केली. मग असे होतं हाँगकाँग, इथं आहे न्यूयॉर्क. ओके, सो ECA इंटरनॅशनल म्हणते की न्यूयॉर्क हे जगातील सर्वात महागडं शहर आहे. मर्सर नावाची संस्था म्हणते की हाँगकाँग हे जगातलं सर्वात महागडं शहर आहे. मगाशी हाँगकाँग 1 नंबरला होतं, इथं 2 नंबरला हाँगकाँग त्या ठिकाणी आहे. सो जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा हा संदर्भ लक्षात घ्या. ECA इंटरनॅशनलने विचारलेला आहे का मर्सर संस्थेनं त्या ठिकाणी विचारलेला आहे. मर्सरनुसार हे हाँगकाँग आणि ECA इंटरनॅशनलनुसार त्या ठिकाणी न्यूयॉर्क हे जगातील सर्वाधिक महागडं त्या ठिकाणी शहर आहे. ओके, येस. नंतर आपण एक महत्त्वाचा निर्देशांक बघणार आहोत जो नीती आयोगाकडून पब्लिश केला जातो. तो म्हणजे एक आरोग्य निर्देशांक, हेल्थ इंडेक्स आहे. त्या राज्यांमध्ये आरोग्याच्या संदर्भात पायाभूत सुविधा कशा आहेत त्याची त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि क्रमवारी तयार केली जाते. सो बेसिकली ही जी काही क्रमवारी किंवा हा जो काही इंडेक्स तयार करण्यात आलेला आहे तो कोविड वर्षासाठी तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे 2020-21 हे वर्ष आपण कोविडचं वर्ष म्हणतो आणि या काळामध्ये कोणकोणत्या राज्यानं हेल्थ स्ट्रक्चरमध्ये किंवा हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चांगल्या सुविधा लोकांना प्रोव्हाइड केल्या. सो कोविड वर्षासाठी वार्षिक आरोग्य निर्देशांक 2020-21 नीती आयोगानं हा अहवाल त्या ठिकाणी तयार केलेला आहे. याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि वर्ल्ड बँकेनं असिस्ट त्या ठिकाणी केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या क्रमवारीसाठी जो काही क्रमवारी तयार करण्यात आलेली आहे या निर्देशांकामध्ये, त्यासाठी बघा 1 नंबरची क्रमवारी आहे मोठी राज्ये, मोठ्या राज्यांमध्ये, नंतर लहान राज्य आणि नंतर आहे केंद्रशासित प्रदेश. सो बेसिकली तुम्हाला लक्षात ठेवताना प्रत्येक कॅटेगरीमधलं 1-1 नंबरचं राज्य त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. शेवटची राज्य लक्षात ठेवली नाही तरी काही हरकत नाही. सो कोविड वर्षासाठी वार्षिक आरोग्य निर्देशांकामध्ये पहिली कॅटेगरी आहे मोठी राज्य आणि या मोठ्या राज्यांमध्ये 1 नंबरचं राज्य आहे केरळ. बेसिकली केरळ हे जे दक्षिणेकडचं राज्य आहे ते बऱ्याच पॅरामीटर्समध्ये 1 नंबरला असतं. जर आयोगाने तसा प्रश्न विचारला तरी केरळ तुम्ही जो काही अंदाज बांधलेला आहे तो या ठिकाणी बरोबर असणार आहे. तमिळनाडू 2 नंबरला आहे, तेलंगणा 3 नंबरला आहे आणि जे काही बिमारू स्टेट्स आहेत अतिशय वेगवेगळ्या जे काही सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये कमी दर्जाचं जे काही राज्य आहे ते म्हणजे बिहार हे त्या ठिकाणी शेवट नंबरला आहे. आयोगाने शेवटच्या राज्यांवरती प्रश्न विचारले. मोठ्या राज्यांमध्ये केरळ 1 नंबरला आहे, लहान राज्यांमध्ये त्रिपुरा नावाचं जे राज्य आहे ईशान्येकडचं ते पहिल्या नंबरला आहे, 2 नंबरला सिक्कीम आहे, 3 नंबरला गोवा त्या ठिकाणी आहे, केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहे. याचा अर्थ तुम्हाला आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला रेफरन्स देईल की कोविड वर्षासाठी वार्षिक आरोग्य निर्देशांकामध्ये मोठ्या राज्यांमध्ये 1 नंबरला कुठला आहे, लहान राज्यांमध्ये 1 नंबरला कुठला आहे आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 1 नंबरला कोणतं त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहे बघा 5वा स्टेट अन्न सुरक्षा निर्देशांक. ओके, सो महत्त्वाचा निर्देशांक आहे. याच्यावरती आयोगाने एकदा प्रश्न विचारलेला आहे. 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक म्हणजे त्या राज्यामधील जी काही फूड सिक्युरिटी आहे त्या फूड सिक्युरिटीला धरून त्या ठिकाणी हा निर्देशांक काढला जातो. मनसुख मांडवीय जे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत त्यांनी याचं अनावरण केलं. हा अनावरण करत असताना एक दिवस त्या ठिकाणी निमित्त असतो तो म्हणजे जागतिक अन्न सुरक्षा दिवस, जो दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची थीम जी आहे ती फूड स्टँडर्ड्स सेव्ह लाईव्स. ओके, जी काही अन्न पदार्थ दिले जातात मग बाहेर असू देत किंवा कुठेही असू देत, सो ह्याचा दर्जा जो आहे तो लोकांचा जीव वाचवण्यामध्ये फार मोठा रोल प्ले त्या ठिकाणी करत असतो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे त्याला आपण FSI असं म्हणतो, त्यांच्याकडून हा निर्देशांक तयार केला जातो. नंतर तो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला दिला जातो आणि त्याच्यामार्फत हा निर्देशांक काढला जातो. ओके, येस. आता आपण मगाशी जो कॅटेगरी बघितली होती सेम तशीच आहे. सो कम्पॅरिझनमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता कोविड वर्षासाठी जागतिक वार्षिक आरोग्य निर्देशांक तिथं पण सेम हेच होतं बघा. मोठी राज्य होती, ओके, लहान राज्य होती आणि केंद्रशासित प्रदेश होते. ओके, आठवायचा प्रयत्न करा. तिकडं मोठ्या राज्यांमध्ये केरळ होतं, लहान राज्यामध्ये त्रिपुरा त्या ठिकाणी होतं, सॉरी मणिपूर आय थिंक होतं. ओके, इथं त्रिपुरा होतं, येस. आणि नंतर आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये तिकडं लक्षद्वीप होतं, इकडं जम्मू काश्मीर आहे. सो वन्स अगेन तुम्हाला इथं पहिल्या क्रमांकाचीच लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी आहे. सो 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक जो आहे त्याच्यामध्ये
केरळ 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे पंजाब, 3 नंबरला आहे तामिळनाडू. लहान राज्यांमध्ये 1 नंबरला आहे गोवा, 2 नंबरला मणिपूर, 3 नंबरला सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 1 नंबरला आहे जम्मू काश्मीर. ओके, सो तुम्हाला प्रश्न इथंच विचारतील आणि प्रामुख्यानं ह्याच गोष्टी लक्षात ठेवा. पहिले 3 पण विचारण्याची शक्यता फार त्या ठिकाणी कमी आहे. सो कंपॅरिझन करताना किंवा हे लक्षात ठेवताना 2 सारखेच काहीतरी होते असं लक्षात ठेवायचं. एक कोविड वर्षासाठी वार्षिक आरोग्य निर्देशांक, मोठी राज्य लहान राज्य केंद्रशासित प्रदेश, तिकडं आहे केरळ त्रिपुरा आणि लक्षद्वीपची जोडी, इकडं आहे केरळ गोवा आणि जम्मू काश्मीरची जोडी. सो कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवाल तेवढं आणखीन सोपं त्या ठिकाणी होईल. ओके, येस. चलो, नंतर आहे जागतिक गुलामगिरी निर्देशांक, ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्स. अजून सुद्धा भारतामध्ये किंवा जगभरामध्ये गुलामगिरीचं थोडं आधुनिकीकरण झालेलं आहे. वेगळ्या प्रकारची गुलामगिरी त्या ठिकाणी आहे. एखाद्याचं जबरदस्तीनं लग्न जरी झालं असेल तरी ते आपण गुलामगिरी म्हणू शकतो, कारण ती इच्छेच्या विरुद्धात ती व्यक्ती त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहत आहे. सो असाच एक ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्स त्या ठिकाणी तयार केला जातो. वॉक फ्री नावाची एक मानवाधिकार संघटना आहे, ती अशा प्रकारचा निर्देशांक त्या ठिकाणी तयार करते. 2021 मध्ये आधुनिक गुलामगिरीत जगत असलेल्या लोकांची संख्या ती आहे 50 दशलक्ष, म्हणजे 50 मिलियन लोक ही मॉडर्न स्लेव्हरीमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत. मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं तसं एखादी व्यक्ती त्या ठिकाणी सक्तीची मजुरी करत असेल किंवा सक्तीच्या विवाहाखाली राहत असेल तरी त्या ठिकाणी हा आधुनिक गुलामगिरीचा प्रकार त्या ठिकाणी असतो. सो सक्तीची मजुरी आहे 28 दशलक्ष आणि सक्तीचे विवाह त्या ठिकाणी आहेत 22 दशलक्ष. अलीकडं विवाह करत असताना समोरच्याची मर्जी विचारली जात नाही, परंतु जर समोरच्या मर्जीच्या विरोधात जर तिचं लग्न झालं असेल किंवा त्याचं लग्न झालं असेल तर ते सक्तीचा विवाह आहे आणि ही सक्तीचा विवाह जो आहे तो गुलामगिरीचा एक प्रकार आहे असं त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. सक्तीची मजुरी याचा अर्थ इच्छेच्या विरोधात त्याला काम करायला ठेवणं. ओके, सो असे 2 प्रकार आहेत, 28 आणि 22 दशलक्ष म्हणून 50 दशलक्ष त्या ठिकाणी होतात. जवळजवळ 12 दशलक्ष मुलं ही आधुनिक गुलामगिरीमध्ये त्या ठिकाणी जगत आहेत. जागतिक स्तरावर आधुनिक गुलामगिरीचं सर्वाधिक प्रमाण असणारा देश उत्तर कोरिया. मुळातच हा देश एक हुकुमशहाचा देश त्या ठिकाणी समजला जातो, त्यामुळं आधुनिक गुलामगिरीचं प्रमाण ह्या उत्तर कोरियामध्ये असणार आहे असं साहजिक आहे. सर्वात कमी प्रमाण जे आहे, जे आपण बघितलं होतं ऑलरेडी, तो म्हणजे आईसलँड नावाचा देश, जो ग्लोबल जेंडर गॅपमध्ये देखील 1 नंबरला आहे. याचा अर्थ तिथं स्त्री आणि पुरुषांमध्ये जास्त तफावत नाहीये. सो तोच इथं त्या ठिकाणी दिसतोय. सो सर्वाधिक आधुनिक गुलामगिरीचं प्रमाण हे उत्तर कोरियामध्ये आहे, तर सर्वात कमी प्रमाण जे आहे ते आईसलँडमध्ये आहे. भारतामध्ये आधुनिक गुलामगिरीत असलेल्या लोकांची संख्या ही 11 दशलक्ष त्या ठिकाणी आहे. सो 50 दशलक्षांपैकी 11 दशलक्ष लोक ही आपल्या भारतामध्ये आधुनिक गुलामगिरीत जगत आहेत असा त्या ठिकाणी अर्थ आहे. ओके, येस. नंतर आहे कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स. ओके, कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स याचा अर्थ अशी कोणती शहरं आहेत जी सर्वात मैत्रीपूर्ण शहरं आहेत. म्हणजे बेसिकली जेव्हा एखाद्यावर संकट येतं तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी मदत करायला येतात, अशी कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स त्या ठिकाणी आहे. ओके, सो टोटल 53 शहरं त्या ठिकाणी आहेत. जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहर आहे टोरंटो आणि सिडनी. सर्वात कमी मैत्रीपूर्ण शहर आहे 11, जे घाना या देशाची राजधानी त्या ठिकाणी आहे. जगात सर्वात कमी किंवा मैत्रीपूर्ण नसलेल्या शहरांमध्ये भारतातली 2 शहरं आहेत, एक आहे नवी दिल्ली आणि मुंबई. ओके, सो नवी दिल्ली आणि मुंबई ही अशी 2 शहरं आहेत जी शहरं मैत्रीपूर्ण नसलेल्या शहरांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. सो बेसिकली इथं काय केलं जातं, सो एखादी परिस्थिती आल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी कशा प्रकारे धावून जातात याच्यानुसार हा कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स त्या ठिकाणी बनवला जातो आणि याच्यानुसार सर्वात मैत्रीपूर्ण शहर जे आहे ते टोरंटो आणि सिडनी त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर एक UNDP नावाची संस्था आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. या संस्थेनं जेंडर सोशल नॉर्म्स इंडेक्स त्या ठिकाणी तयार केलेला आहे. या इंडेक्समध्ये काय केलं झालेलं आहे तर 4 निकष घेतलेले आहेत आणि ह्या 4 निकषांच्या आधारे त्या निकषांमध्ये महिलांबद्दल लोकांचा दृष्टिकोन कसा आहे त्या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे. सो बेसिकली राजकीय हा जर डायमेन्शन घेतलं किंवा निकष घेतला तर राजकीय बाबत पुरुषांचा किंवा लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, शिक्षणाच्या बाबतीत लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा उद्देश कसा आहे, सेम तसंच आर्थिक आणि भौतिक अखंडता. सो बेसिकली हे 4 डायमेन्शन्स आहेत. ह्या 4 डायमेन्शनबद्दल
महिलांबद्दल लोकांचा दृष्टिकोन कसा आहे हे बघितल्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी दिसून आलेली आहे की पूर्वग्रह म्हणजे प्रिज्युडिस ठेवणाऱ्या लोकांचं प्रमाण, महिलांबद्दल काही पूर्वग्रह त्या ठिकाणी असतात. फॉर एक्झाम्पल, महिला ही चूल आणि मुलासाठीच त्या ठिकाणी आहे, महिलांनी नोकरी करू नये, ओके, महिलांना जास्त शिकवू नये, असे काही पूर्वग्रह काही लोक बाळगत असतात. सो हा आकडेवारी फार त्या ठिकाणी काळजी करण्यासारखी आहे. महिलाविरुद्ध मूलभूत पूर्वाग्रह बाळगणाऱ्या पुरुषांचं प्रमाण 10 पैकी 9, लक्षात ठेवा, 10 पैकी 9 म्हणजे 85% लोकांना असं वाटतंय की 85% लोकांना स्त्रियांबद्दल मूलभूत पूर्वग्रह आहे, म्हणजे प्रिज्युडिस आहेत. याचा अर्थ मी तुम्हाला उदाहरणं दिली तशी, त्यांनी शिकवू नये, त्यांनी फक्त चूल आणि मुलंच बघावं, त्यांनी नोकरी करू नये, असे मूलभूत पूर्वाग्रह त्यांनी बाळगलेले त्या ठिकाणी आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जगातल्या 25% लोकांना असं वाटतंय की आपल्या पत्नीला मारहाण करणं योग्य त्या ठिकाणी आहे. ही आकडेवारी फार मोठी आहे. 1/4 लोकांना जगातल्या असं वाटतंय की पुरुषानं आपल्या पत्नीला मारहाण करणं अतिशय योग्य त्या ठिकाणी आहे. नंतर महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ज्या देशांमध्ये लैंगिक सामाजिक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर्वाग्रह आहे, म्हणजे या बाबतीत ज्या देशांमध्ये पुरुषांच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांमध्ये जे काही प्रिज्युडिस आहे ते जेवढं प्रमाण जास्त, तेवढं त्या देशातल्या स्त्रियांच्या, त्या देशांच्या संसदेमध्ये स्त्रियांची उपस्थिती कमी आहे. थोडक्यात ज्या देशांमध्ये महिलांबद्दल पूर्वाग्रह जास्त बाळगले जातात, तेवढं त्या देशामधल्या स्त्रियांचं संसदेमध्ये प्रमाण कमी आहे, असा त्या ठिकाणी आकडेवारी सांगत आहे. सो बेसिकली काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. एक, हे 4 डायमेन्शन, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल आणि फिजिकल इंटिग्रेशन असेल, या 4 डायमेन्शनच्या आधारे लोकांचा स्त्रियांकडे बघणारा दृष्टिकोन त्या ठिकाणी चेक करण्यात आला. तेव्हा असं लक्षात आलं की 10 पैकी 9 पुरुष हे ऑलरेडी स्त्रियांबद्दल प्रिज्युडिस बाळगतात, प्लस 25% लोकांना आपल्या पत्नीला मारहाण करणं योग्य वाटतं, प्लस ज्या देशामध्ये स्त्रियांबद्दल हा जो काही प्रिज्युडिस आहे तो जेवढा जास्त आहे, तेवढं त्या देशातील संसदेमध्ये महिलांची उपस्थिती कमी आहे, असा हा आकडेवारी त्या ठिकाणी सांगत आहे. नंतर आहे बघा टाइम्स हायर एज्युकेशन, त्याला THE असं देखील म्हणतात. या संस्थेकडून आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी त्या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे. आणि या क्रमवारीनुसार चीनमधलं सिंगुआ नावाचं जे काही विद्यापीठ आहे ते प्रथम क्रमांकावर आहे. 2 नंबरला पेकिंग आणि 3 नंबरला सिंगापूर विद्यापीठ आहे. परंतु प्रश्न विचारताना तुम्हाला इथंच विचारू शकतात की टाइम्स हायर एज्युकेशन यांच्या अहवालानुसार आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ कोणतं आहे, तर ते सिंगुआ नावाचं विद्यापीठ आहे. या विद्यापीठांमध्ये देशातील ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांचं स्थान आपण बघूयात. ओके, IISc बंगळुरू ही आपल्या देशातील 1 नंबरची संस्था आहे, असं आशियाई विद्यापीठ क्रमवारीमध्ये दिसून आलेलं आहे. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की THEच्या क्रमवारीनुसार, आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या क्रमवारीनुसार भारतातील 1 नंबरचं विद्यापीठ कुठलं आहे, तर IISc बंगळुरू त्या ठिकाणी आहे, जे 48 नंबरला आहे. सामाजिक सेक्शनमध्ये आपण जी काही नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची यादी बघितली होती, त्याच्यामध्ये आपण हे पण बघितलं होतं की देशात जी काही विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये IISc बंगळुरू 1 नंबरला आहे. ओके, नंतर आहे JSS अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, जे 68 नंबरला आहे. आणि शुल्नी युनिव्हर्सिटी जी आहे ती 77 नंबरला आहे. महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे या ठिकाणी 190 नंबरला आहे. पाठीमागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये क्रमवारी थोडी जास्त दिसते. सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी 201 ते 250 या कॅटेगरीमध्ये आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई ही 201 ते 250 मध्ये आहे. आयसर पुणे 301 ते 400 आहे. मुंबई विद्यापीठ 401 ते 500 मध्ये त्या ठिकाणी आहे. सो ही 2 महत्त्वाची विद्यापीठं. त्यातल्या त्यात तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रामधली तसं बघायला गेलं तर हे नामवंत विद्यापीठ आहे 190 नंबरला. कारण वर्तमानपत्रांमध्ये हेडिंग येताना असं आलं होतं की आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये पुणे विद्यापीठ 190ला. प्रश्न काढणाऱ्याची नजर जर तशी गेली असेल तर आयोग तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारू शकतं. सो बेसिकली 3 गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत. एक, टाइम्स हायर एज्युकेशनची जी काही आशिया विद्यापीठांची क्रमवारी आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे सिंगुआ विद्यापीठ. या यादीमध्ये भारतातलं 1 नंबरचं आहे IISc बंगळुरू, जे ओव्हरऑल यादीमध्ये 48 नंबरला आहे. आणि याच्या यादीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे ते 190 नंबरला त्या ठिकाणी आहे. येस, नंतर आहे बघा, याच टाइम्स हायर एज्युकेशननं एक वेगळी
क्रमवारी तयार केलेली आहे त्याचं नाव आहे इम्पॅक्ट रँकिंग, त्याला प्रभाव क्रमवारी असे देखील म्हणतात. आता ही प्रभाव क्रमवारी म्हणजे काय, तर सगळ्यांना माहित आहे संयुक्त राष्ट्रानं SDG सेट केलेले आहे. त्या 17 उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे 2015 ते 2030 या कालावधीमध्ये जगभरामध्ये ही 17 जी काही गोल्स आहेत ते सेट करून दिलेले आलेले आहेत आणि ही 17 गोल्स त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. सो हा संदर्भ घेऊन जी विद्यापीठ या 17 शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यशस्वी झालेले आहेत त्यांची क्रमवारी आहे. सो बेसिकली UNDP जेव्हा अशा प्रकारचा अहवाल तयार करते तेव्हा एक साधी गोष्ट त्या ठिकाणी आहे. UNDP काय करत असते, UNDP या ठिकाणी विविध देशांची क्रमवारी तयार करत असते की ही सगळी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सर्वात जास्त कोण चांगल्या पद्धतीने अचीव करते. परंतु टाइम्स हायर एज्युकेशननं काय केलंय, देशांच्या ऐवजी जगातील विद्यापीठांची क्रमवारी तयार केली, जी विद्यापीठ 17 शाश्वत विकास उद्दिष्टे किंवा आपण त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो ते पूर्ण करण्यामध्ये यशस्वी त्या ठिकाणी झालेली आहे. टोटल 1524 संस्था आहेत आणि या क्रमवारीमध्ये वेस्टर्न सिडनी विद्यापीठ जे आहे ते 1 नंबरला आहे. सो वेस्टर्न सिडनी विद्यापीठ ऑस्ट्रेलियातलं या क्रमवारीमध्ये 1 नंबरला आहे, 2 नंबरला मँचेस्टर, 3 नंबरला क्वीन्स विद्यापीठ त्या ठिकाणी आहे. आणि या क्रमवारीमध्ये 1 नंबरचं भारतातलं कुठलं विद्यापीठ आहे, तर भारतातलं आहे अमृता विश्व विद्यापीठम जे कोइंबतूर इथं आहे आणि एकूण क्रमवारीमध्ये 52 नंबरला त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. ओके, सो टाइम्स हायर एज्युकेशनच्या इम्पॅक्ट रँकिंगनुसार 1 नंबरचं जगातलं विद्यापीठ आहे वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया आणि याच क्रमवारीमध्ये भारतातलं 1 नंबरचं आहे अमृता विश्व विद्यापीठम कोइंबतूर जे 52 नंबरला त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो आता आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी करणार आहोत. ओके, जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो पहिला आपण बघितला जागतिक लिंग तफावत ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडनं काढला जातो. आईसलँड देशामध्ये 1 नंबरला आहे, एकदा नाही दोनदा नाही तर सलग 14 वेळा. भारत 127 नंबरला आहे, मागच्या वेळेला तो 135 नंबरला होता, याचा अर्थ भारताची 8 क्रमांकानं सुधारणा आहे. पाकिस्तान वगळता इतर सर्व शेजारचे देश आपल्या वरती त्या ठिकाणी आहेत. आर्थिक सहभाग व संधी, शैक्षणिक प्राप्ती, आरोग्य जगण्याची क्षमता आणि राजकीय सबलीकरण या 4 आधारांच्या आधारे 4 निकषांच्या आधारे ही क्रमवारी तयार केली जाते. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्सनुसार जो इंडेक्स जो आहे तो IMD कडून काढला जातो. डेन्मार्क ह्याच्यामध्ये 1 नंबरला आहे, भारत 40 नंबरला आहे. गत वर्षीच्या तुलनेत भारताचं स्थान 3 क्रमांकाने घसरलेलं दिसते. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स जगातील सर्वात राहण्यायोग्य शहरांची क्रमवारी EIU न तयार केली आहे. 1 नंबरचं आहे व्हिएन्ना, शेवटचं आहे दमास्कस. भारतामधलं संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर आहेत नवी दिल्ली आणि मुंबई 141 नंबरला. नंतर आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे इंडेक्स. मर्सर या संस्थेनं जगातील सर्वात महागड्या शहरांची क्रमवारी तयार केली, ज्याच्यामध्ये हाँगकाँग 1 नंबरला आहे. सर्वात स्वस्त शहर इस्लामाबाद आहे. मुंबई हे भारतातलं सर्वात महागडे शहर आहे 147 नंबरला. ECA इंटरनॅशनलच्या अहवालानुसार न्यूयॉर्क हे जगातलं सर्वात महागडं शहर त्या ठिकाणी ठरलेलं आहे. नंतर 2 निर्देशांक बघितले, एक आहे कोविड वर्षासाठी वार्षिक आरोग्य निर्देशांक आणि दुसरा आपण जो बघितला तो 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं की हा जो निर्देशांक आहे तो नीती आयोगाने तयार केलेला आहे, ज्याला मदत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि वर्ल्ड बँकेने केलेली आहे. मोठी राज्य, लहान राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशी क्रमवारी आहे. मोठी राज्यामध्ये केरळ 1 नंबरला आहे, लहान राज्यामध्ये त्रिपुरा 1 नंबरला आहे, केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप 1 नंबरला आहे. 5वा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक जो आहे तो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्याला आपण FSI म्हणतो, त्यांनी तयार केलेला आहे. 7 जून हा दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस असतो, त्याच्या निमित्त साधून दरवर्षी हा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक काढला जातो. सेम मी तुम्हाला कंपॅरिझन लक्षात ठेवलं होतं, मोठी, लहान आणि केंद्रशासित केरळ, गोवा आणि जम्मू काश्मीर. तिकडं केरळ, त्रिपुरा आणि लक्षद्वीप ही पेर लक्षात ठेवायचे, इथं ही 3 राज्य लक्षात ठेवायचे आहेत. पुढचे लक्षात ठेवलं तर चांगलीच गोष्ट त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर आहे जागतिक गुलामगिरी निर्देशांक वॉक फ्री संस्थेनं त्या ठिकाणी काढलेला आहे, ज्याच्यामध्ये 50 दशलक्ष लोक ही 2021 मध्ये आधुनिक गुलामगिरीत जगत होती असा त्यांचा अहवाल सांगतोय. सक्तीची मजुरी 28 दशलक्ष लोकांना आहे, सक्तीचे विवाह 22 दशलक्ष लोकांना त्या ठिकाणी आहे. उत्तर कोरियामध्ये सर्वाधिक आधुनिक गुलामगिरीचं प्रमाण आहे, आइसलँडमध्ये सर्वाधिक कमी प्रमाण आहे, भारतातलं प्रमाण आहे 11 दशलक्ष. नंतर कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स, टोरंटो आणि सिडनी सर्वात मैत्रीपूर्ण शहर आहेत, 11 हे सर्वात कमी मैत्रीपूर्ण शहर आहे. या यादीमध्ये नवी दिल्ली आणि मुंबई ही सर्वात
मैत्रीपूर्ण नसलेल्या शहरांमधील भारतीय शहरं त्या ठिकाणी आहेत. नंतर UNDPनं जेंडर सोशल नॉर्म इंडेक्स रिलीज केलेला आहे, ज्याच्यामध्ये या 4 डायमेन्शनच्या बाबतीत महिलांबद्दल लोकांचा दृष्टिकोन कसा आहे याचा मागोवा त्या ठिकाणी घेण्यात आला. तेव्हा असं लक्षात आलं की 10 पैकी 9 पुरुषांना ऑलरेडी स्त्रियांबद्दल पूर्वाग्रह त्या ठिकाणी आहेत. 25% पुरुषांना आपल्या स्त्रीला मारहाण करणं अतिशय योग्य वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या देशांमध्ये स्त्रियांबद्दल पूर्वाग्रह आहे त्या देशातील संसदेमध्ये स्त्रियांची उपस्थिती जी आहे ती कमी त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी THE ने तयार केली, ज्याच्यामध्ये सिंगुआ नावाचं विद्यापीठ जे आहे ते 1 नंबरला आहे. ISC बंगळुरू या ठिकाणी भारतातलं पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे जे 48 नंबरला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 190 नंबरला आहे. टाइम्स हायर एज्युकेशनने इम्पॅक्ट क्रमवारी तयार केली, ज्याच्यामध्ये जे काही संयुक्त राष्ट्रानं सेट केलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते अचीव करण्यामध्ये कुठल्या विद्यापीठानं चांगली क्रमवारी केली तिची क्रमवारी त्या ठिकाणी आहे. 1 नंबरला आहे वेस्टर्न सिडनी विद्यापीठ आणि भारतातलं 1 नंबरचं आहे अमृता विश्व विद्यापीठ. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.